शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांचा जो आदेश असतो तो आम्हाला शिरसावंत असतो आणि म्हणून अशा याच्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये माननीय संजय राऊत साहेबांनी आधीच सांगितलं की सगळं ओके झालेलं आहे, पण ते डिस्क्लोज आता होत नाही. त्यालाही काही राजकीय कारणं असतील. समोरची जे युती आहे त्यांची, ती युतीमध्ये भांडणं सुरू झालेलं आहे. ते भांडणं कुठपर्यंत जातात त्याच्यावर त्या ठिकाणी गणित आता मांडणार आहे. आत्ता सकाळी मी मनसेचे एक आमदार त्यांचं मी व्हर्शन पाहत होतो, त्यामुळे त्यांनी तर खूपच काही बोलला. आणि सांगायचा मुद्दा असा की आता महायुतीमध्ये आता दडपशाही, हुकुमशाही त्याच्या विरोधात आता हळूहळू वातावरण त्यांच्या अगेन्स्टमध्ये बनायला लागलं. आणि म्हणून मी या ठिकाणी हे सांगेल की आता मात्र उद्धव साहेब आणि बाकी काँग्रेसचे सगळे नेते, शरद पवार साहेब असं यांच्यासोबतली आता महाविकास आघाडी जी आहे ती महाविकास आघाडी यशस्वीपणे वाटचाल करेल. आणि त्यामध्ये आदरणीय प्रकाशजीसुद्धा आहेत, आमचे मित्र, जुने मित्र. ते आणि आम्ही 13व्या लोकसभेत बरोबर होतो आणि मी बरेच वेळेस चर्चाही करायचो, हे करायचो. आज त्यावेळेस मला ते म्हणायचे, ते काँग्रेसमध्ये होते, त्यावेळेस म्हणायचे की तुम्ही हे सोडा, भाजप सोडा, मग आम्ही तुमच्यासोबत येतो असं ते म्हणजे शिवशक्ती भीमशक्ती हा म्हणे ओके. पण आता मात्र ते खूप मोठे नेते झालेत आणि त्यांनी ते ठरवलेलं आहे की मोदी असेल तर आम्ही कधीही त्या ठिकाणी मोदींना मतदान करणार नाही असं त्यांचे व्हर्शन मी ऐकलेलं आहे. त्यामुळे वातावरण इतकं जबरदस्त झालं. मी तुम्हाला सांगतो की आता मुस्लिम समाजसुद्धा खूप मोठ्या प्रमाणे त्या ठिकाणी मोदींच्या अगेन्स्टमध्ये किंवा यांच्या अगेन्स्टमध्ये भाजपच्या अगेन्स्टमध्ये, म्हणून वातावरण इतकं जबरदस्त झालं. आता आपलं वातावरण चांगलं झालं महाविकास आघाडीचं, पण त्यांचं वातावरण त्या ठिकाणी आपसातच त्यांचं सुरुवात झालेलं आहे. त्यामुळे आता त्यांचं काय होईल माहीत नाही, पण आता 1-2 दिवस वाट पाहून महाविकास आघाडीचा एकदम असा मोठा स्फोट असा दाखवते की बाबा आम्ही जिंदाबाद आहे. महाविकास आघाडी प्रकाश आंबेडकरांबद्दल एवढं बोलला. प्रकाश आंबेडकरांनी गंभीर आरोप केला की काँग्रेसमध्ये सगळे सुपारी बहादर नेते बसलेले आहेत, त्यांना नाही, तो त्यांचा प्रश्न आहे. ते मोठे नेते आहेत, ते काही कोणाही विरुद्ध बोलू शकतात. मी त्यांच्या बाबतीत काही बोलणार नाही. पण तुम्हाला जागा लढण्याबाबत सांगितलं आहे, नाव अंतिम झालं आहे, कधी घोषणा होणार आहे या सगळ्या जागांबाबत? आता कधी घोषणा होणार म्हणजे कधी त्या ठिकाणी पक्ष संकेत देतो, कामाला लावतो, वेळोवेळी ती जागा कशी येईल त्या दृष्टिकोनातून मोठा प्रयत्न करतो आणि त्या दृष्टिकोनातून ते झालेलं आहे. फक्त अधिकृत यादी म्हणजे आमची यादी एकदा येऊन पण TV 9मध्ये दत्ताच्या, पण ती जी यादी आली ती यादी परफेक्टली करेक्ट आहे. पण त्यावेळेस मग काही आमच्या मित्रपक्षाने सांगितलं बाबा तुम्ही एकदम आपण करू ना, कशाला एकदम असं काय तर त्याच्यामध्ये मग परत किंतु परंतु निघतो म्हणून. मग आता ते सगळ्यांनी मिळून एकत्रच त्या ठिकाणी एकच यादी निघेल. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार साहेब, काँग्रेस आणि वंचित अशी ती राहील. त्यामध्ये अजून काही घटक पक्ष येत असतील तर त्यावेळेससुद्धा ते एकत्र करतील असं. प्रसार माध्यमामध्ये आलेली यादी फायनल यादी असं तुम्ही दावा करताय? नाही, आता तुम्ही दावा करतात म्हणजे ती आता मी माझं सांगेल की ओके. बरं, तुम्ही ज्यावेळेस भाजपसोबत होते त्यावेळेस तुमच्या पक्षाला 20-22-24 जागा मिळायच्या. आता जी दुसरी शिवसेना नाही 10-12 जागा मिळत आहे, कसं वाटतं तुम्ही? 10-12 6.5 जागा मिळतात त्यांना. 6.5 जागा म्हणजे जे आमच्यातून फुटून गेले त्यांना आणि जे शरद पवार साहेबांकडनं फुटून गेले त्यांना 6.5 म्हणजे 13 जागा त्यांनी देण्याचं नक्की केलं. आता मला या ठिकाणी सांगा की याने किती घोड चूक केली असं माझं मत. त्यांना वाटत की नाही आम्ही खूप फायदेशीर आहे, पण मी आमच्यामधून फुटून गेले त्या लोकांबद्दल बोललो की किती मोठी घोडचूक केली. आता ते खाजगीतून आणि बाकी त्यांचे समर्थक हळूच कानात येऊन मला सांगतात की आम्ही एकदा आमचं नुकसान झालं खूप मोठं. मग तुम्ही कशाला शिवसेना सोडली? शिवसेनेमध्ये मी या ठिकाणी स्पष्टपणे सांगतो, जशी शिवसेना 1966ला स्थापन झाली 19 जूनला, त्याच्यानंतर आत्तापर्यंत असे अनेक धक्के झाले, पण जे फुटून गेले, ज्यांनी गद्दारी केली माननीय शिवसेना प्रमुखांशी आणि आता माननीय उद्धवजींशी, ते कधीही यशस्वी होत नाही. हे तुम्हाला या ठिकाणचे उदाहरणं मी वाटलं देईन सगळीकडे. आणि त्यांना कोणीही नंतर कोणी एखादी साधी व्यक्तीसुद्धा विचारत नाही. आणि म्हणून मोठी व्यक्ती सोडून द्या, पण साधी व्यक्ती पण नाही विचारत. म्हणून अशा पद्धतीने जर ते आता केल्यानंतर म्हणजे
पक्षाला काय आई जगदंबेचा आशीर्वाद आहे मान्य बाळासाहेबांना, उद्धव साहेबांना. आणि त्यांनी जर समजा ही संघटना कोणासाठी बांधली, सर्व सर्व कार्यकर्त्यांना म्हणजे सामान्य कार्यकर्त्यांना मोठं करण्यासाठी गेली, मराठी जनतेला, महाराष्ट्रातील जनतेला त्या ठिकाणी सुजलाम सुफलाम करण्यासाठी गेली. आणि ही ती जागा म्हणजे हे तिथं बंडखोरी केली, त्यामुळे आता त्यांना तो तसा फटका बसत आहे, बसणार आहे. भास्कर जाधव सुद्धा नाराज आहे. भास्कर जाधव सुद्धा उभाटावर नाराज आहे. त्यांनी पत्र लिहून नाराजी व्यक्त केली. नाही ठीक आहे, पक्ष सोडून ते आमचे कोणी जात नाही हो, कोणीही जाणार नाही. आता जे गेले तेच परेशान होऊन आता वाट शोधू लागले ते, पण कोणी जात नाही, कोणीही जाऊ शकत नाही. राजकारणात हे बाकीचे बारीक सारीक गोष्टी चालत असतात. भास्कर जाधव नाराज आहे. नाही नाही, भास्कर जाधव कडवट शिवसैनिक आहे, तो कधी नाराज होणार नाही. कडवट शिवसैनिक आहे तो. 6.5चं गणित काय लावलं मला कळालं. 13 जागा म्हणजे 35 जागा त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी लढेल असं आदरणीय मोहनजी भागवत साहेबांनी त्यांना आदेश दिला. म्हणजे जर 35 जागा ते लढले तर मग उरले 13. मग 13 म्हणजे 6.5. काल उद्धव ठाकरेंनी एक शपथ घेतली तुळजाभवानीची की आम्हाला 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदाचं. मी साक्षीदार आहे. तुम्ही साक्षीदार. मी साक्षीदार. भाजपने घात केला. आता भाजपचं म्हणणं आहे की किमान तुळजाभवानीची कुठे शपथ घेऊ. नाही, ते भाजपवाले किती खोटं बोलतात हो. मी होतो ना तिथे, आम्हाला स्पष्ट सांगत आम्ही सगळे बसलो त्या की 2.5 वर्ष आपलं ठरलेलं आहे. हे उद्धव साहेबांनी आम्हा सर्वांना अमित शहा साहेबांच्या समोर सांगितलं आणि त्याची चर्चाही झाली. ही सगळी चर्चा खूप सविस्तरपणे त्या ठिकाणी सांगितली त्यांनी. असं झालं. मग इतकं असताना आता खोटं कशाला बोलायचं. आता देवेंद्र फडणवीस साहेबांना मी सांगेल की तुम्ही उगाच आम्हाला आरोप करू नका की खोटं बोलतात. आता किती खोटे बोलतात हो. अहो आदरणीय प्रधानमंत्रीजी ज्यावेळेस काय म्हटले होते की आपके खाते में 15-15 लाख आ जाएंगे 2014ला आले का. मग खोटं नाही बोलले का. मग याच्याकरता त्या ठिकाणी तुम्ही उगाच म्हणजे काहीतरी बोलू नका, नाही तर तुमचे सगळे प्रकरण निघतील. तुम्ही तुळजाभवानीची खोटी शपथ घेताय, तुम्हाला परिणाम भोगावे लागतील असं म्हणतात. आई जगदंबा ही आम्ही प्रत्येक आमच्या भाषणामध्ये महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी स्मरण करून आम्ही त्या ठिकाणी सुरुवात करतो. हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज त्यांनाच आमचं दैवत येते. ह्या दोन्ही दैवताला त्या ठिकाणी नमस्कार करून आम्ही बोलत असतो. त्यामुळे आणि म्हणून उद्धवसाहेबसुद्धा काल जाऊन आले, दर्शन करून आले. मागच्या निवडणुकांमध्ये तुमच्यासमोर एकच कोणतरी विरोधी पक्षाचा उमेदवार असायचा. एक नाही आणखी 2 असणार आहे. मी काय म्हणतो, तुम्ही आता मात्र ह्यावेळेस जनतेने ठरवलेलं आहे, समाजाकडच्या जनतेने, आणि ते ठरवलेलं आहे. म्हणून त्या दृष्टीमधून कोणी किती जरी आलं तरी जनतेने मनात आपला ठाम निश्चय केला की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेलाच मतदान करायचं. तुम्ही आलो सर संजय प्रश्न विचारणार तिकडे कसे विचारतात तुम्ही इकडे विचारणार इकडे सारे विचारलं ना सिद्धार्थ. सध्या तुम्ही आत्ता बोलताना असं म्हणाले की हे वातावरण मोदी विरोधात आहे, पण त्यांचा दावा असा आहे की आम्ही महाराष्ट्रामध्ये 45 पेक्षा जास्त पुढे जाऊ शकतो आणि देशात 400 पेक्षा पुढे जाऊ शकतो. मोदी की गॅरंटी. आणि ती मोदी की गॅरंटी, याच्यावर तुमचं सविस्तर म्हणणं काय केलं. ही हमारी महाविकास आघाडी की गॅरंटी म्हणजेच माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांची गॅरंटी. ती कशी. 35 जागा शिवसेना, त्याचप्रमाणे उद्धव बाळासाहेब ठाकरे, त्याचप्रमाणे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार, या महाविकास आघाडी, वंचित, ह्या सगळ्या महाविकास आघाडी जी बनलेली त्याच्या 35 जागा ह्या महाविकास आघाडीच्या 100% येणार. जे मोहनजींनी सांगितलं ते उलटं होणार आहे. आणि म्हणून त्यांनाही वाटतं हे खूप हुकुमशाही चालली, हे चालली, बघ कशाला आपण काही बोलायचं. म्हणून त्या ठिकाणी सगळे पूर्ण जनता नाराज आहे. ते फक्त आता पहा ना तुम्ही, इथे किती पब्लिक होती. आदरणीय म्हणजे गृहमंत्री जे आले त्यावेळेस किती पब्लिक होती. 4-5 जिल्ह्याची पब्लिक होती. दिवसाला एकही सभा न घेणारे उद्धवजी दिवसाला 3 सभा घेतात. हे जर आधी केलं असतं तर कदाचित आज ही वन फिरण्याची वेळ आली नसती असा आरोप. नाही, कधीही त्या ठिकाणी उद्धवजी, तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस एकदा निवडणुका नव्हत्या, काही नव्हत्या, तर 51 संवाद सभा
मराठवाड्यात त्यांनी केलं तर त्या सगळ्या सभेला मी हजर होतो मराठवाड्यात. मग काय त्यावेळेस इलेक्शन होतं का? आणि वन फिरणं का? कशाला वन फिरतील? आणि आमची संघटना, आमची शाखा गावागावात आहे, गल्ली गल्लीत आहे. त्यामुळे इतकी मजबूत आमचं नेटवर्क असल्यानंतर मग काय. आणि त्यांनी असं काही बोलतात हे वन. आणि तुम्ही काय करता मग? हे तर हे फिरत नाही का सगळीकडे? गल्ली गल्ली चाललं आहे, वार्डावार्डात चाललं आहे, तिथे लोकांना सांगायला लागले. अशा परिस्थिती की लोक त्यांना हाकलून देऊ लागले. संभाजीनगरमध्ये अजून उमेदवार ठरत नाही भाजपचा. चंद्रकांत खैरेला घाबरले का? दुसरा प्रश्न त्याला जोडून असा आहे की ते या ठिकाणी मोदीच उमेदवार समजून तुम्ही कामाला लागा असं दिलेलं आहे. मोदीच उमेदवार असतील असं मीही त्या ठिकाणी असं समजतो. आणि मी म्हणजे आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट की समोर त्या ठिकाणी किती छोटा माणूस असो मोठा असो, आपल्याला मोदीजींना पाडायचं आहे हे धरूनच त्या ठिकाणी आम्ही काम करत आहोत. मोदी उमेदवार समजले तर हां, मग तुम्ही ते म्हणतात ना की मोदी हे आपले उमेदवार आहे असं समजून तुम्ही कामाला लागा. तर मग आमचेही कार्यकर्ते म्हणतात की आमच्यासमोर मोदी उभे आहे, त्यांना आपल्याला पाडायचं म्हणून कामाला लागले. आज मुंबईमध्ये असं एक दिसून आलं की शिवसेनेच्या शाखेचं उद्घाटन भाजपच्या एका मंत्र्याच्या हस्ते. ती शिवसेना कोणती? ती शिवसेना कोणती? तिकडची म्हणजे आज म्हणजे पूर्णपणे मर्जिंगच झाली त्यांची तिकडे. आता मर्ज होण्यासाठीच त्याचा कार्यक्रम चालला असेल. अच्छा, मर्जिंग शिवसेना होती असं तुमचं म्हणणं आहे का? त्यांची शिवसेना जर समजा त्यांच्या कार्यालयाचं उद्घाटन म्हणजे लोढाजी करत असतील भाजपचे मंत्री, तर हे समजून घ्या की यांची सगळी वाटचाल तिकडेच चाललेली आहे. इम्तियाज जलील असं म्हटले की शिवसेना गटाला फार कमी जागा मिळत आहेत, तर भाजपने त्यांना ईडीची धमकी दाखवली असेल, जास्त जागा मागितली तर ईडीची कारवाई करून, म्हणून त्यांनी कमी जागा समाधान मागली. आता त्याचं इम्तियाज जलीलचं आणि भाजपचं साठं किती माहिती आहे ना? मुंबईत किती कुठं मिटिंग झाली, काय झाली, कैसे लढणे का, क्या लढणे का, तो मुंबईत जाणत होतो. त्यांनी तुम्ही यही रोको, ये करो. कोण बोललं? त्यांना विचारा ना तुम्ही जरा. म्हणजे त्या ठिकाणी हे साठं आहे म्हणून तर आज मुस्लिम बांधव सगळे चिडलेले आहेत. ते सगळे शिवसेनेकडे नाही. त्यांचा आरोप मी सांगतो ना तुम्हाला की तिथे मुंबईत काय झालं आणि इथे तुम्ही त्या ठिकाणी काय बोलता. आधी सांगितलं मी मुंबईतून लढणार आणि आता इथून. म्हणजे तुम्ही का थांबलात? कोणाच्या प्रेशरखाली, कोणाच्या विनंतीनुसार थांबलात तिथे? म्हणजे तुम्ही गंभीर आरोप करताय की भाजप आणि इम्तियाज जलील एमआयएमचं साठं आहे झालेलं मुंबईत. त्याबद्दल आम्हाला जरा सांगा. मुंबईत झालेलं आहे इम्तियाज जलील आणि म्हणून मुद्दामच त्या ठिकाणी आमचं काही साठलोट नाही म्हणून दाखवण्यासाठी ते फक्त इम्तियाज जलीलच्या बाबतीत आणि एमआयएमच्या बाबतीतच प्रधान म्हणजे गृहमंत्र्यापासून सगळेच बोलले. नाही, आमच्याकडे काहीच परिणाम होत नाही, स्पष्ट सांगतो. वर्धापन दिन आहे तर यावेळी राज ठाकरे भाषण करताना म्हणतात की सध्या राज्याच्या राजकारणात एकमेकांची लेखन काळ्या घेण्याचं काम सुरू आहे, कसं वाटतं? नाही, त्यांच्या याच्याबद्दल मी काही जास्त बोलत. ते गृहमंत्र्यांच्या सभेमध्ये तुमच्यावर आरोप करण्यात आला की 20 वर्षात तुम्ही काय केलं, काही तर दाखवा, आम्ही बक्षीस दिलं होतं त्यासाठी तुम्हाला. आता मी त्यांना घेऊन जाणार, पकडून घेऊन जाणार त्यांना. चला माझ्यासोबत. मी काय अरे माझं पुस्तक, प्रिंटेड पुस्तक छापलेलं आहे. त्या प्रिंटेड पुस्तकामध्ये त्यांच्याच मंत्र्यांच्या बरोबर माझे फोटो आहे आणि मी जे काही मान्यता करून गेली ते आणि जे काही कामं केले ते. आता सांगायला काय पाहिजे का? सोलापूर धुळे हा कोणी केला? अवसर फडणवीस यांच्या काळात मी मंजूर करून घेतला. दुर्दैवाने काँग्रेसचं राज्य गेला आणि सुदैवाने आमचं राज्य आलं. पण आमच्या राज्यात त्या ठिकाणी फक्त तो रस्ता झाला, टनेल झाला नाही. गडकरीजींनी खूप मदत केली, पण गडकरीजींनी त्या ठिकाणी इतकी मदत करत असताना त्यांच्यावर इतकं प्रेशर आलं की आमच्या मराठवाड्यामध्ये सगळे रस्ते त्या ठिकाणी पेंडिंग पडले. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.